काही अडचण नाही भाऊ या मार्केटला काहीच व्यवस्था नाही. समजा व्यापाऱ्याच्या थप्प्यात मोठ्यावर येतात आणि कास्तकाराशी खाली माल पडायला. आमच्या सुद्धा थप्प्या असतात हे मान्य आहे, परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती चालवत असताना सगळ्या घटकांचा विचार करून चालवावं लागतं. त्याच्यामुळे हे 100% भाव येऊ शकतात. म्हणजे शेतकऱ्यांनी याची चिंता करू नये. नमस्कार, मी गौरव देशमुख. तर आता आपण चियाचा मार्केट भाव वाशिम मध्ये जाऊन बघितला होता. आपण सोयाबीनचे भाव बघितले, तुरीचे भाव बघितले होते. आज आपण हळद मार्केट मध्ये आलेलो. आता आज रिसोड इथे आलेलो आपण. तर आता हळदीचे काय भाव असणार आहेत, कसे असणार आहेत, शेतकऱ्यांनी कधी हळद विकायला काढली पाहिजे, बरेचसे शेतकरी आहेत तिथे, शेतकऱ्यांची आपण माहिती घेणार आहे. सध्या हळद असोसिएशनचे अध्यक्ष कपूर साहेब आहेत, तर त्यांना विचारूया की सध्या हळदीचे काय भाव चालू आहेत आणि कसे वाढणार आहेत, काय होणार आहेत, त्यांना विचारूया आपण. तर सध्या साहेब काय भाव आहे सध्या? साहेब 12,000पासून तर 13,500पर्यंत हळदीचे भाव चालू आहेत. चांगले भाव आहेत, समाधानकारक भाव आहेत. सध्या शेतकऱ्यांनी विकायला पाहिजे त्या भावात. तर आता शेतकरी समजा आता शेतकऱ्यांनी माल आणायला पाहिजे असं तुमचं मत आहे. हो, तर आता काही दिवसांनी वाढतील कसं, तुमचा काय अंदाज आहे? समजा कमी होतील का? कमी होतील असा अंदाज आहे. हो का? म्हणजे आता यावर्षी आवक वाढली का जास्त, काय झालं? नाही, सध्या अजून आवक येण्याची टाइम पुढच्या एप्रिल महिन्यात वाढेल आवक. त्याच्यामुळे कमी व्हायची शक्यता. हो, कमी होण्याची शक्यता आहे. समजा तुमचं असं मत आहे की शेतकऱ्यांनी समजा आता माल आणायला पाहिजे, आणायला पाहिजे. तर अजून भाव कमी होऊ शकतात. हो, थोडे कमी होऊ शकतील भाव. अजून काही मत तुमच्या याच्यावर हळदीवर काही समजा चिया असेल काही, कशावर मत समजा काही मार्केटच्या भावावर अजून नाही, चांगले चियाचे भाव चांगले आहेत, समाधानकारक आहे शेतकऱ्यांना. तुमचं काय मत सांगा ना? बढिया भाव सध्या विकायला पाहिजे. आता येईल समजा आवक हळूहळू पुढच्या महिन्यात जास्त आवक वाढून जाईल. तर आता आपले 1000 क्विंटलची आवक आहे रिसोड मार्केटला हळदीची आज. आज हळद 1000 1000 क्विंटलची आवक आहे, वाढतच चालेल आवक इथून पुढे. त्याच्यामुळेच भाव कमी व्हायचे. हो, आणि युद्ध चालू आहे त्याचा परिणाम आहे. तेच मला एक प्रश्न विचारायचा होता की आता त्या युद्धाचा काही परिणाम आपल्या हळदीवर, चियावर काही समजा पडतील, तर त्याचा परिणाम होईल का? 100% होणारच आहे. युद्धामुळे हळद बाहेर देशात जाईल नाही. त्याचा म्हणजे परिणाम एक होईल. हो, 1000-2000 रुपये, 1000-1500 रुपये टिकू शकतात. बऱ्याचशा गोष्टी असं होतं की आपण पाहता की आता युद्धाचं बऱ्याचशा गोष्टी कोणाला समजत नाहीत, त्या होत असते अडचण. तर तेच मला प्रश्न होता की बाबा आपल्या युद्धाचं काय होतं. युद्धाचा 100% परिणामच आहे. युद्ध लवकरात लवकर संपायला पाहिजे. शेतकऱ्यासाठी चांगलं आहे. शेतकऱ्यासाठी ते चांगलं आहे. तर आपले आडत असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत त्यांनी सांगितलं की युद्धाचा सुद्धा परिणाम याच्यावर होऊ शकते आणि हळदीचे भाव सध्याच्या परिस्थितीत चांगले आहेत आणि अजून आता 1000 क्विंटल आवक आलेली आहे. त्यांनी सांगितली की बाबा आता जर ही आवक अजून वाढणार आहे, त्यामुळे भाव कमी सुद्धा होऊ शकतात. जर शेतकऱ्याजवळ हळद असेल तर त्यांनी आणली पाहिजे असं त्यांचं मत आहे समजा, आणि भाव कमी जास्त समोर येऊ शकतात असं त्यांचं मत आहे. आपण हळदीच्या मार्केटमध्ये आलेलो आहे. आता सध्या आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी त्यांची हळद आलेली आहे. आता बरेचसे शेतकरी आपण बघू शकता की मागे आता सुद्धा हराशी सुद्धा चालू आहे. तर सध्या 12,500-13,000 हजारापर्यंत भाव चालू आहेत. तर शेतकरी आपल्यासोबत आहेत. कोणत्या होऊन आले सांगा ना? कळसकडा. तर काय किती भाव चालू आहे सध्या काय हळदीचे? सध्या 12 पासून 13 पर्यंत भाव चालू आहे. तर काय समाधानी आहे का तुम्ही? समाधानी म्हणजे यावर्षी कसं आहे, हळदीले कीड जास्त लागलेली आहे, त्यामुळे उत्पन्न कमी होत आहे आणि भाव दरवर्षीपेक्षा कमी येत आहे. आम्हाला अपेक्षा आहे 15-16 पर्यंत हळद विकायला पाहिजे. 15-16 पर्यंत विकायला पाहिजे. आणि 8 दिवसा अगोदर 15-16 होते. आमचं उत्पन्न आलं आणि भाव कमी झाले. मग आता यावर्षी आवक वाढली का जास्त, असं काही का? आवक वाढली असती पण ते उत्पन्न कमी झाल्यामुळे थोडी कमी आहे. बाकी काहीच नाही. आवक दरवर्षी प्रमाणच आहे. फक्त जे शेतातून 30 क्विंटल उत्पन्न व्हायचं तेही वर आलं. आता हळदीचा जे खर्च असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्याच्या मनानं मग भाव समजा 16,000 ते 17,000च्या जवळपास तुमचं मत आहे समजा. मिनिमम 15 तरी पाहिजे. 15 तरी पाहिजे. आता सध्या सगळ्या मार्केटला हाच भाव चालू आहे का, कुठं कमी जास्त असं काही? प्रत्येक मार्केटचं कसं आहे सर सांगता येत नसतं. म्हणजे भाड्याचा हे लागते, चार्जेस लागते, हे लागते. कुठे 2 दिवस लागतात, कुठे 4 दिवस लागतात. रिसोर्ट मार्केट आम्हाला व्यवस्थित वाटते, त्या हिशोबाने आम्ही इथे येतो. काही इथं काही अडचण नाही, काय नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे आम्ही इथे येतो आणि आम्हाला समाधानकारक भाव भेटतात. पण अपेक्षा वरचेच भाव 15,000 भेटाव. 15,000 भेटाव प्रत्येक कास्तकाराला. बाकी तुमचं काय मत? 16-17,000 रुपये भाव पाहिजे. आता हळदी सध्या आपण बघितलं की 13,000 पर्यंत, 12,000च्या समोर 13,000 समजा 13,000 पर्यंत आहेत. तर काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की बाबा 15-16,000 पर्यंत भाव असायला पाहिजे आणि आपण खर्च लावता तसं 16-17,000 पर्यंत भाव असले पाहिजे. तुमचं काय मत? 15-16,000 पर्यंत भाव पाहिजे. हो, परवडते. खर्च भरपूर आहे. यावर्षी पाणी जास्त झालं त्याच्यामुळे आता नेमकेच ही हळद आता विकली गेलेली आहे, तर त्याची हराशी झालेली आहे. तर काही शेतकरी आपल्या सोबत आहेत. तर काय कशी गेली जा? 13,000 रुपये गेली. 13,000 रुपये गेली. हो.
तर काय अपेक्षा होती, म्हणजे 13चीच अपेक्षा होती का किती होती? नाही, आम्हाला 14ची अपेक्षा होती. 14ची अपेक्षा. कोणत्या कोण आले तुम्ही? चवडून आले. हो तुमची अपेक्षा होती 14 गेली पाहिजे. हो मग आता काय इथं खर्च जास्त आहे आणि भाव कमी झाले का? हो ना, कमीच झाल्या ना. बरं. 14,000 तरी भेटायला पाहिजे, आमची इच्छा होती. 14,000ची कमी आहे पुन्हा यावर. यावर्षी ऍव्हरेज बी कमी आहे. Average कमी. हो बरं, आता त्या युद्धाचा काय परिणाम होईल का याच्या भावावर? त्याच्यामुळे युद्धामुळे असं होऊन राहिलंय. हा आम्ही शिरपूर जैन होणार. हा. किती आली हळद? मी हळद आणली 20 क्विंटल. 20 क्विंटल आली. किती गेली का हळद? हो गेली. किती गेली? आमची गेली 13.5. तुम्ही काय समाधानी आहे कसं? समाधानी आहे का? समाधानच म्हणणं लागेल, याच्या वितर काय बोलणार आम्ही कास्तकार बोलल्यावर काय बोलणार. हा? आता किती पाहिजे होतं समज 14 14.5च्या वर? सगळ्या मार्केटमध्ये 30 वर काय फरक? कमी जास्त हिंगोलीचं बीट कमी जास्त, इथलं बीट कमी जास्त चालते. हम्म. आता शेतकऱ्याची ती हळदी, मला आता हळदीचा विचार होतो जरा. आम्हाला मागच्या वर्षी आम्हाला हळद एकरी 30-35 व्हायची. यावर्षी 20-22 18 व्हावं लागेल. 20-22 18 हा उत्पन्न ऍव्हरेज काय कमी झालं, काय कारण? पाणी पाणी जास्त असल्यामुळे ऍव्हरेज कमी लागलं. पाणी जास्त झालं. बरं, आता ही जी हळद आहे साईडला ही जी हळद आहे समजा, हिचं क्वालिटी कशी, म्हणजे कशा प्रमाणात चांगली आहे, काय कशी सांगायची? दोरी मिळून राहायची हळदीचं. तोड चांगली, व्यापारी लाईनचं जसं आम्ही तर कास्त करावं अशी तोड दाखवतात. हा आता गट्टूच्या ह्याच्यात काय फरक पडला? किती भावाचा फरक पडला? 500 रुपयाचा. 500 रुपये. हो तर आता काय किती काय पाण्याचं कसं असते, काय लागतील ते? पाणी तर भरपूर द्यायला लागतो, खर्च लय हळदीला. एक जर डोस द्यायचा त्याला तर 35,000 रुपये लागतात. 3 डोस द्यायला लागतात हळदीला. हो का? त्या मनात भाव नाही. नाही त्या हिशोबाने भाव नाहीये ना. त्या हिशोबाने भाव नाहीये ना. मागच्या वर्षी काय भाव दिली? दादाला बोला. मागच्या वर्षी काय भाव दिली? 50 रुपये गेले, पण त्याच्यापासून भाव नाहीये जसा पाहिजे तसा आमच्या हिशोबाने. खर्च पाणी हे उत्पन्नात घ्यात लागलेली कीड, त्याच्यामुळे हा त्यामुळं हे भाव परवडत नाही शेतकऱ्यांना. हा कमी कमी 16च्या वर पाहिजे, 15-16च्या वर. चांगल्या क्वालिटीची माल आहे, चांगल्या क्वालिटीचा माल याच्यानंतर येणाऱ्या 15 दिवसात चांगलाच माल येईल आणि चांगलेच भाव येते. माझ्या म्हणण्यानुसार 1000 रुपये आणखी बाजार वाढतील. आधी 13.5 12 13.5 ते 14.5 ते 15.5 हा भाव येऊ शकतो पुढच्या 15 दिवसात. कारण युद्धाचा पुढच्या 8-10 दिवसात युद्ध होण्याची शक्यता 100% आहे. त्याच्यामुळे हे 100% भाव येऊ शकतात. म्हणजे शेतकऱ्यांनी याची चिंता करू नये अशी आमची इच्छा आहे. म्हणजे शेतकऱ्याला हे भाव न परवडणार आहे. नाही परवडणार तर नाहीये, पण आता नवीन माझं म्हणणं आहे की शेतकऱ्याला थोडस थांबायचं आणि 8-15 दिवस वाट बघायची. निश्चित हे भाव येते. म्हणजे तुमचं असं मत आहे की शेतकऱ्यांनी जरा थांबलं पाहिजे, मग जरा मार्केटमध्ये बिलकुल 15 दिवस नक्की थांबायला पाहिजे. तरी पण शेतकरी वर नाही, कारण 25% घट आहे. आता आमच्याकडे काढलेल्या मालाच्या हिशोबानं दरवर्षी हिशोबानं इथे कवठा येते, तालुका रिसोड जिल्हा. हा चिखली गोठा. तरी 25% घट आहे, त्या हिशोबाने हे भाव म्हणजे अजिबात न परवडणार. 100% घट आहे 100%. दरवर्षी जे 17-20% पीक होणार, यावर्षी जवळ 7% पीक आहे. पहिले 25% घट यावर्षी. त्याच्यामुळे 100% पुढच्या महिन्यात नक्की भाव येतील. 100%. कितीपर्यंत जातील बघ? तरी आमच्या हिशोबाने आता आम्ही व्यापारी लाईनमध्ये रोज हो, त्याच्यामुळे 15-16 जे पहिले भाव गेल्या वर्षीचे ते भाव निश्चितच येते. बरं, काही अडत म्हणजे आता अध्यक्ष होती तिथं, त्याचं असं मत आलं की भाव कमी होतील. तुमचं म्हणणं आहे जास्त होतील. काय 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 विषय? आम्ही दरवर्षीच्या हिशोबाने हळद यावर्षी ॲव्हरेज घटलेलं 100% भाव येणार. ॲव्हरेज घटले की भाव येतात. आता सोयाबीन यावर्षी ॲव्हरेज 2 वर्ष झाले 4.5-4 हजाराची काढली, आता 5-5.5 हजार यायला लागली. त्याच्यामुळे घटलं की 100%. कारण म्हणजे जे डायरेक्ट जे म्हणजे आपण काय म्हणतो खरीददार पाहिजे इथं, ते डायरेक्ट खरीद नाही, त्याची इथं दलाल ठेवून खरेदी केल्यामुळं 22% त्यामध्ये जे आपण विकतो माल त्याच्यामुळे 22% हे मधातले जे खाणारे असतात त्याची, समजा जे लातूरचा काय एखादा सोलापूरचा असला तर ते जे इथं डायरेक्ट घेत नाही, त्यामुळे थोडासा शेतकऱ्याला लॉस आहे. असं आम्हाला चांगले जे खरेदीदार नाही हे मधातले दलाल असल्यामुळे इथं भाव थोडे कमी भेटत आहे. म्हणजे थोडस काही त्याची पण अडचण येतो. 500 ते 1000 रुपयाला फरक पडते. कारण त्याचं मधातलं कमिशन हे जे मधात हे जे घेणारे आहेत, तर हे त्याच्यामध्ये कमी जास्त करतात. हे मला म्हणायचं. शेतकरी आपल्याकडे 2% बटाव आहे, 1% 2% जे काय समजा आर्थिक घेतात ते, आणि वाशिमला हे नाही बटाव नाही, त्याच्यामुळे तिथे 500 रुपये क्विंटल कमी येते. हे मी सांगतो तुम्हाला. आपल्या इथं तिथे 500 रुपये, बाकी इतर माल आपल्यापेक्षा तिथे जास्त येते, पण हळद आपल्या इथं उची येते. हे माझं म्हणणं. तुमचं नाव काय? उमाकांत पांडे. तुम्ही याचं इथं म्हणजे काय मी म्हणून काम करतो.
हो. तुमचं असं मत आहे की भाव वाढायची शक्यता आहे? 100%. व्यापारी दृष्टिकोन बोलले दोन्ही दृष्टिकोन पाहिजे ना आपल्याला. शेतकरी आहे ना, असं नाही की आम्ही काम करतो माझ्याकडे जमीन आहे. नाही आपल्याला कसं आहे की आपण कसं दोन्ही सगळे दृष्टिकोन आपल्याकडे पाहिजे सगळे शेतकऱ्याचा दृष्टिकोन पाहिजे, व्यापारी दृष्टिकोन. कमिशनची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला थोडी कमी भाव भेटत कारण जे गाडीवर खरेदी व्यापारी. सांगलीचे किंवा वसमतचे थोडा फरक पडते आणखी 500 ते 1000 रुपये हे शेतकरी दृष्टिकोन आपण बोलत आहे तुम्ही कुठच्या योजना आली? कवठा तालुका रिसोड जिल्हा वाशिम किती आणली आपली हळद किती? आता 10 क्विंटल आणली आणि आता मग परतवणं सुरू आहे आता जवळ पुन्हा 1-2 घंट्यानंतर पुन्हा 20 क्विंटल येईल. तुम्ही मागच्या वर्षी विकली तेव्हा किती भाव होते? त्यावर्षी विकली त्यावेळेस आम्ही जवळपास 15 पर्यंत विकली होती. हो. तर यावर्षी तुम्हाला वाटते म्हणजे नक्की तुम्हाला नाही वाटत का? आम्हाला म्हणजे फार घाटात व्हा 25% एक तर ती घट हम्म. आणि भावामध्ये घट म्हणजे आम्ही जवळपास 70% आमच्या हाती 30-40% आमचं गेलं होतं दरवर्षीच्या भावाच्या हिशोबाने तर याच्यावर कसं कमी किमती थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कमिशनचे प्रमाण कमी ठेवलं पाहिजे आणि हे जे या व्यापाऱ्यावर बी थोडंसं नियंत्रण ठेवलं पाहिजे कमिशन हे खरोखरच योग्यशीर भाव घेतात का वरचे व्यापारी घेतात आणि त्याच्या मधातले कमिशन 10% घेतात हे घ्यायला पाहिजे. कमी प्रमाण चालू आहेत असं आम्हाला म्हणायचं बाकी कोणाचं काय मत तुम्हाला बोलायचं? त्यांनी व्यापारी सुद्धा आहेत तर दोन्हीने आपले मत मांडले की आता समजा शेतकऱ्याचं असं मत आहे की बा भाव कमी गेले आपल्याला आणि जे आपले व्यापारी दृष्टिकोनातून सांगितलं की भाव जास्त पण होऊ शकतात आणि त्यांनी सांगितलं की समजा इथले जे आता शेतकऱ्यांचं असं मत होतं की काही प्रमाणात इथं दलाल त्यांचे असल्यामुळं व्यापाऱ्यांचे त्यामुळे इकडे थोडासा भावाचा फरक पडतो. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न व्यापाऱ्यांनी थोडेसे याच्यावर थप्प्याचं प्रमाण कमी करावं शेतकऱ्याला टाकण्याची अडचण येते बाहेर टाकावं लागते हे एक या व्यापाऱ्याचं कर्तव्य आहे की लोक हटवू नये आमच्या शेतकऱ्याला फार त्रास होतो यांचा. तर आता हे शेतकऱ्याचं अजून एक असं मत आहे की बा या थप्प्या असतात समजा या थप्प्या सुद्धा हटवल्या पाहिजे कारण की त्यांना इथं हळदीचं समजा हे आपल्या हळदी वगैरे हे टाकता येत नाही इथे तर ती सुद्धा त्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे तर शेतकऱ्यांचं ही सुद्धा मागणी आता जे कोणी बागत असेल आपल्या याच्या अध्यक्ष असतील वगैरे असतील त्यांनी ही मागणी पूर्ण करायला पाहिजे याची काळजी बाजार परिषद सभापती असतील किंवा उपसभापती असतील त्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. गोव्या मार्केटला काहीच व्यवस्था नाही समजा व्यापाऱ्याच्या थप्प्यात गोट्यावर येतं आणि कास्तकार अशी खाली माल पडायली कास्तकाराची एवढी नुकसान की येतं की बेतुफा नुकसान याला कोणीच बळी नाही म्हणजे हे फक्त नुसतं काय की चुट्या बनवायले लोकायला इकडं आणा तिकडं आणा काही भाव विकायला येतं काही चालू आहे लोकांना चुट्या समजा नुसते असे हे घ्यारेन ते घ्यारेन काय करारेन बायन करा असं करतात दुसरं काहीच करत नाही आणि या थप्प्याने एखादा माणूस जर मेला काय ते व्यवस्था सांगावर नाही पाणी काय आहे का पाणी गिणी काय आहे का काहीच नाही समजा चुट्या बनवली बंद समजा उन्हातच राहतात उन्हातच मग ते सगळं कास्तकाराच करावं लागतं कास्तकार करावं आत असल्यामुळे चावलीत मग काय होत नाही असं. काय होत नाही ना आणि उन्हात काम करावं लागते आणि इकडून तिकडून काय जर म्हणलं ते म्हणतात त्याच्यावर काय आहे ते करून घ्या व्यापारी म्हणतो हे मार्केट तुम्ही देऊन त्याचं काही काहीतरी करावं पाहिजे तुम्ही याच्या लक्ष द्यायला. हा तर आता आपण पाहिलं की हमालाच्या पण काही अडचणी आहेत समजा की उन्हात त्याला काम करायला लागते या थप्प्या असतात तर त्या थप्प्या समजा त्या सावलीत आत लावलेल्या आहेत पण त्या थप्प्या जर काढल्या तरी माल तिथे जाईल आणि सावलीत सुद्धा हमाला सुद्धा काम करता येईल आणि कास्तकाराला सुद्धा बसता येईल तर असं शेतकऱ्यांचं किंवा हमालाचं असं मत आहे तर जे सभापती असतील उपसभापती असतील किंवा मार्केट समितीचे जे कोणी अध्यक्ष असतील काय असतील त्यांनी यावर लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे लवकरात लवकर हे काम शेतकऱ्याचं असेल किंवा हमालाचं असेल ही लवकरात लवकर समस्या त्यांनी सोडवली पाहिजे असं माझं मत आहे. तर मार्केटचे सभापती आपल्या सोबत आहेत तर त्यांना आपण विचारूया की ती अडचण की आपण कास्तकारांनी आपल्याला अडचण सांगितली होती की त्या मार्केटच्या आतमध्ये थप्प्या आहेत आणि त्यांना उन्हामध्ये किंवा त्यांना जागा नाहीये त्यांचा माल टाकण्यासाठी तर त्यांना आपण विचारणार आहे ते प्रश्न की दादा ते कसा प्रश्न सॉल्व्ह होईल कधीपर्यंत होईल ती गोष्ट? मार्केटच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांच्या आणि काही आडतमध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा थप्प्या असतात हे मान्य आहे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती चालवत असताना सगळ्या घटकांचा विचार करून चालवावं लागते व्यापाऱ्यांनाही मदत होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतात तर शेतकऱ्यांचं कुठे नुकसान होणार नाही याचाही विचार करावा लागतो हमाल मापारी व्यापारी सगळे घटक घेऊन बाजार समिती चालवावं लागते सोयाबीन तूर हरभरा हळद चिया याची मोठ्या प्रमाणात आवक होते आणि झालेली आवक ही एका दिवसात निस्तारणं किंवा निपटणं हे फार कठीण असते आणि म्हणून व्यापाऱ्यांचा माल काही दिवस हा ओट्यावरती ठेवावा लागतो हे खरं आहे परंतु त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं आमचं प्रशासन आमचं संचालक मंडळ काम करत असते
आणि शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांचा माल पोट्याच्या खाली पडणार नाही या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम सातत्यानं चालू असते. कृषी उत्पन्न बाजार समितीनं 2 कोटी रुपयाचे शेड आता मंजूर करून घेतले आणि मार्च नंतर त्याचंही काम चालू होणार आहे. त्यामुळे रिसोड बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल पोट्याच्या खाली पडल अशा पद्धतीचं काम याच्यानंतर तुम्हाला दिसणार नाही आणि त्याच्यावरती सातत्यानं आमचं काम चालू आहे. तर आता त्यांनी सांगितलं की 2 कोटीचे शेडचं सुद्धा त्यांनी काम आणलेलं आहे आणि ते लवकरात लवकर होईल. आणि जे आपण आता म्हणलं होतं की जे माल व्यापाराचं तिथे राहत होतं व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सभापतींचं असं मत आहे की दोन्ही विचारांना आपण केले पाहिजे आणि याच्यानंतर हे काम म्हणजे ते होणार नाही आणि लवकरात लवकर हे प्रश्न सॉल्व्ह केले जातील असं त्यांचं मत आहे. तर आमचं चॅनल तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.